नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे दिवाळी। दिवाळी हा सण दिव्यांची आरास करण्याचा आणि पदार्थ बनवण्याचा सण आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या दिवाळी सणाबद्दल, त्याचप्रमाणे या दिवाळी सणामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाबद्दलचे महत्त्व। वर्षभरातील दिवाळी हा सण सर्वात मोठा मानला जातो, कारण हा एकच सण जरी असला तरी यात 3 ते 4 दिवस आपण हा सण साजरा करत असतो आणि त्यातील प्रत्येक दिवस हा एक वेगळा सण म्हणून ओळखला जात असतो। पूर्वीच्या काळी दिवाळी ही वेगळ्या पद्धतीने साजरी केली जायची, कारण वर्षभरातून एकदाच घरात फराळ बनवला जायचा। त्याचप्रमाणे आकाशकंदीले स्वतः बनवून लावले जायचे। नवीन कपड्यांची खरेदी याच वेळेला केली जायची। त्याचप्रमाणे एखादी वस्तू जर नवीन खरेदी करायची असेल तर ती हीच औचित्य शोधून त्याची खरेदी केली जायची। त्याचप्रमाणे रांगोळी, लाइटिंग, दिव्यांची आरास ही याच वेळी केली जायची। परंतु अलीकडच्या काळात आपण दिवाळीची खरेदी ही न करता सर्रास खरेदी करतच असतो। दिवाळीत बनवले जाणारे पदार्थही सर्रास बाजारात विकत घेतले जातात। त्याचप्रमाणे मित्रमंडळींनाही आपण वरचेवर भेटतच असतो। त्यामुळे अलीकडच्या काळात दिवाळीचं स्वरूप हे कुठेतरी बदललेले दिसत आहे। तुम्हाला माहित आहे का की दिवाळी नक्की किती दिवसांची असते? मला तर लहानपणी असं वाटायचं की दिवाळी ही पहिली अंघोळ म्हणजेच नरक चतुर्दशी ते भाऊबीज एवढीच असते। पण अलीकडच्या काळात समजायला लागलं आहे की दिवाळी ही एवढीच मर्यादित नसून धनत्रयोदशी व वसुबारस हे 2 दिवस सुद्धा दिवाळीचा एक भाग आहे। चला तर मग जाणून घेऊया दिवाळीतल्या या प्रत्येक दिवसाचं महत्त्व। आता आपण पाहूया वसुबारस। संपूर्ण भारत देशात विविध प्रकारे दिवाळी हा सण साजरा करतात, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यात दिवाळी या सणाचा प्रारंभ हा वसुबारस या दिवसापासूनच होतो। हिंदू धर्मात गाय अर्थातच गोमाता सर्वत्र पूजनीय आहे। ज्याप्रमाणे आपण बैलपोळा हा दिवस साजरा करतो आणि बैलांकडे त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करत असतो, त्याचप्रमाणे वसुबारस या दिवशी गायीची अर्थातच गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली जाते। गाय ही कल्पवृक्षाप्रमाणे आहे, कारण ती समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते। आपली संस्कृती ही बघा ना की ती वाखणण्याजोगी आहे, कारण सणांची सुरुवात देखील प्राणी मात्रांपासून होते। प्राणी मात्रांवर प्रेम करायला शिकवते, अर्थातच त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करून केली जाते। नंतरचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। या दिवशी प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते, आकाशकंदील लावला जातो, दिव्यांची आरास केली जाते आणि लाइटिंगने घर सजवले सुद्धा जाते। धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते। भगवान धन्वंतरी हे विष्णूचे 24वे रूप आहे, त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचा दिवस। पण धन हे फक्त पैशांच्या स्वरूपातच नाही, तर आपल्याकडे असणाऱ्या डाळी, बिया, धान्य ह्यांची सुद्धा पूजा करायची आहे आणि हे देखील आपल्यासाठी धनच आहेत। नंतरचा येणारा सण म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ अर्थातच नरक चतुर्दशी। या दिवशी सत्यभामेने राक्षस नरकासुराचा वध केला होता आणि श्रीकृष्णानेही यात तिला मदत केली होती। सर्वत्र अंधार पसरवलेल्या राक्षस नरकासुराचा वध केल्यानंतर दिव्यांची आरास करून रोषणाई केली जात होती आणि हाच दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा करतात। कोकणात आजही राक्षस नरकासूर बनवून त्याचा वध करण्याची परंपरा आहे। या दिवसाची सुरुवात पहाटेपासूनच होते आणि ती म्हणजे उटणे लावून आणि कारेटे फोडून। कारेटे फोडून आपण राक्षस नरकासुराचा वध करत असतो अशी परंपरा आहे। या दिवशी सर्वच घरातील मंडळी एकत्र जमून फराळ करण्याचा आनंद लुटत असतात। यानंतरचा खास दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा। बहुतांश वेळा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी येतो, परंतु यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन हे वेगळ्या दिवशी आलेलं आहे, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला। लक्ष्मीपूजन हे अश्विन अमावस्येला येतं। अमावस्या असली तरी या वेळेला आणि या दिवसाला किती महत्व आहे बघा। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते। आपापल्या परीने सर्व लोक आपल्याकडे असणाऱ्या लक्ष्मीची,
धनाची, सोनं, नाणं, दागिने, काही जण वयांच्या स्वरूपात असलेल्या लक्ष्मीची, त्याचप्रमाणे केरसुणीची पूजा करतात. त्यानंतर या लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण केला जातो. लक्ष्मी ही चंचल आहे असं मानलं जातं, परंतु लक्ष्मीवान माणूस याची मनोवृत्ती चंचल असते. लक्ष्मी खरं तर एक शक्ती आहे आणि या शक्ती स्वरूपाने एखादा माणूस समृद्ध होऊ शकतो, तर एखादा माणूस दानवही होऊ शकतो. यानंतरचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा. या दिवशी नवीन वर्षांचा प्रारंभ केला जातो. व्यापारी लोक या दिवशी वर्षभर केलेल्या व्यापाराचा आढावा घेतात, चोपड्यांची पूजा करतात आणि पुन्हा एकदा व्यापाराला सुरुवात करतात. या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते. बलिप्रतिपदा म्हणजेच बळी नावाच्या राक्षसाचा वामनाने पराभव केला तो दिवस. वामनाने बळीला पाताळीचे राज्य देऊ केले. बळी हा मुळातच भक्त प्रल्हादांच्या वंशापैकीच एक. मनाने आणि राज्यांच्या हिशोबाने तितकाच चांगला, परंतु या बळीने कपटी लोकांच्या सहवासात राहून स्वतःमध्ये दुर्गुण ओढावून घेतले होते. यानंतरचा सण अर्थातच भाऊबीज. बहीण या दिवशी आपल्या भावाला ओवाळते. आपला भाऊ हा महान असावा व तो ज्या क्षेत्रात कार्य करत आहे त्या क्षेत्रात तो नेहमी अग्रेसर असावा, हीच बहिणीची यामागची मनोकामना. मुळातच पूर्वीच्या काळी भाऊ बहिणीची भेट ही क्वचितच व्हायची. तिला माहेरी येणं ही खूप क्वचित व्हायचं. त्यामुळे या भाऊबीजेचे औचित्य साधून बहीण भावाला ओवाळण्यासाठी माहेरी येते आणि हेच या दिवसाचं महत्व आहे. तुम्हाला माहीतच आहे, आपली संस्कृती प्रत्येक सणांबरोबर नवीन संदेश घेऊन येत असते. दीपोत्सव म्हणजे दिवे लावण्याचा सण. घराबाहेर तर आपण दिवे लावतच असतो, परंतु एक दिवा आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात देखील लावला पाहिजे. जर मनातच अंधकार असेल तर बाहेर लावलेले सर्व दिवे हे निरर्थकच आहेत. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाचा अर्थच असा आहे की वित्ताला अनर्थ न मानता शक्तिमान महालक्ष्मीची पूजा करणे. नरक चतुर्थी या दिवशी निरर्थक गोष्टींचा नाश करणे म्हणजेच आळस, अनिष्टता, अस्वच्छता या वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात करणे. नवीन वर्ष म्हणजे जुनं वैर विसरून शत्रूंचेही शुभचिंतन करावे. त्याचप्रमाणे नवीन वर्ष एक नवीन संकल्पना घेऊन येते. त्यामुळे नवीन वर्षाची नवीन संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. भाऊबीजेच्या दिवशी समस्त स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे. बंधुत्वाच्या प्रेमाने सर्व स्त्री जातीला बहीण स्वरूपात स्वीकारणे, असा सुंदर उपदेश देणारा ज्ञानदीप जर आपण आपल्या हृदयात प्रगट केला तर आपले जीवन सुद्धा दीपोत्सवी महोत्सवासमान दिसेल. काय मग मंडळी, प्रत्येक दिवस आपल्याला काय सांगतोय हे समजले ना? अशाच नवनवीन विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येतच असतो. जर तुम्ही मागच्या आठवड्यातला दिवाळीचं नियोजन कसं करावं हा व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ताच जाऊन तो व्हिडिओ बघा. त्याचप्रमाणे आम्ही दिवाळीच्या निमित्ताने कंदिलाचा बिझनेस करत असतो. तुम्हालाही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कंदील पाहिजे असतील तर आम्हाला इंस्टाग्रामवर डीएम करा. आम्ही त्याची रक्कम आणि फोटो तुम्हाला तिथे जरूर पाठवू. त्याचप्रमाणे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आता जाऊन सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.